डॉक्टर, नक्कीच हा शब्द ऐकला तर आपल्यासमोर हॉस्पिटलमधले वेगवेगळे दृश्य येत असतात. आपल्या आरोग्याला निरोगी ठेवण्यासाठी हॉस्पिटलचा व वैद्यकीय क्षेत्राचा खूप मोठा वाटा असतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपले खाणेपिणे, शरीराची हालचाल, व्यायाम हे सगळं योग्य प्रकारे होत आहे का? आपल्या जीवनातल्या छोट्या छोट्या हलगर्जीपणामुळे आपल्याला मोठमोठ्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. आपल्या आयुष्यात आपण जगत असताना किंवा आपल्या दैनंदिन कामात आपण कोणकोणते व्यायाम केले पाहिजे, शरीराची कशा प्रकारे हालचाल केली पाहिजे, यासाठी व या मार्गदर्शनासाठी आपल्यासाठी आपण घेऊन येतो एक व्हिडिओ, एक पॉडकास्ट व्हिडिओ. चला तर मित्रांनो, आपल्या या ऑफ द ग्रेट इंडियावर आपल्या या बियॉन्ड द व्हाईट कोट या सिरीजमध्ये हा एपिसोड पूर्ण बघा. हॅलो, नमस्कार आणि वेलकम टू आवर शो. ज्या शोचं नाव आहे ऑफ द ग्रेट इंडिया. तर आपल्या ऑफ द ग्रेट इंडिया या शोमध्ये, या पॉडकास्टमध्ये आपण एक नवी सिरीज जी चालू केली होती, बियॉन्ड द व्हाईट कोट. तर या सिरीजच्या सेकंड एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा डॉक्टरांना भेटणार आहोत की ज्यांनी शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपलं नाव तयार केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून सरांकडे, डॉक्टरांकडे पेशंट्स येत असतात. तर या सरांचं किंवा या डॉक्टरांचं काम काय आहे, तर ते स्वतः एक ऑर्थोपेडिशियन आहे. तर आपल्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आज आहेत ऑर्थोपेडिशियन डॉक्टर सुभाषचंद्र वैद्य. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. खूप चांगला आणि खूप महत्त्वाचा अनुभव तुमच्याकडून आम्हाला आज भेटला आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सगळ्यांना ही माहिती खूप उपयुक्त असेल. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर माणूस स्वतःकडे एक नजरेने बघेल की मलाही कुठं तो आजार आहे का, किंवा मी त्या फेजमध्ये आहे का, की येतोय का. तर नक्कीच हा व्हिडिओ, हा पॉडकास्ट जो आहे बियॉन्ड द व्हाईट कोट, हा आपल्या ऑफ द ग्रेट इंडियावर नक्कीच सगळ्यांना खूप युजफुल असेल. तर आपला मोलाचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू सर. तर सर, आपल्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. राहुरी शहरामध्ये, राहुरी तालुक्यामध्ये सरांचं डॉक्टर वैद्य स्पाईन आणि फिजिओथेरपी सेंटर या हॉस्पिटलचे डॉक्टर सर्व आहेत. तर आज आपण डॉक्टरांसोबत अशा काही विषयांवर चर्चा करणार आहोत की ज्या विषयांची किंवा जी चर्चा होणार आहे याची खरंच समाजाला गरज आहे. काही जे लोक असतात की ज्यांना ट्रीटमेंटची गरज असते, पण त्यांना ते न कळता असं वाटतं की ही आपण इंजुरी आहे किंवा काही आपल्याला त्रास आहे, यावर उपचार केला पाहिजे की नाही केला पाहिजे. आज या काही गोष्टींवर आपण खुलासा करणार आहोत. तर सर, वी होप आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं समाधानकारक भेटतील. नक्कीच, शुअर. हां. तर सर, आपला फॅमिली बॅकग्राऊंड काय होता? माझे आईवडील शिक्षक आणि आजोबा पण शिक्षक होते, त्यामुळे थोडा शैक्षणिक वारसा आम्हाला लाभलेला होता, मार्गदर्शन होते. त्यामुळे आमच्या घरात माझं मोठं भाऊ इंजिनियर झालं आणि मी डॉक्टर झालो. तसं आमचं मूळ गाव हे सात्र, आपल्या राहुरी तालुक्यातलं. पण आईवडिलांच्या नोकरीमुळे सगळं शिक्षण लोणीत झालं. आणि मग आजोबा म्हणायचे आपल्या तालुक्यात प्रॅक्टिस करायची, राहुरी तालुक्यात. त्यानुसार मग हा तालुका चूज केला. आपल्या तालुक्यात आपण सेवा द्यावी. नाहीतर अदरवाईज माझी इच्छा पुण्यातच होती, कारण मग बरंच प्रॅक्टिसचा काळ पुण्यात गेल्यामुळे पुढं सोडूशी वाटत नव्हतं. पण घरच्यांचा फोर्स किंवा आपण आपल्या तालुक्यात सेवा द्यावी म्हणून मग एक घरच्यांच्या आग्रहास्तव राहुरीत प्रॅक्टिस सुरू केली. आणि म्हणता मी राहुरीकर झालो. म्हणजे होतच तो, पण कळलं पण नाही हे 15-20 वर्ष कसे गेलेत, काय गेले. जे टोटल तुमचा 20 वर्षाचा अनुभव हा फक्त राहुरीत तयार झाला आणि आज तो संपूर्ण महाराष्ट्र अनुभवतोय तुमचा प्रवास. येस. तर म्हणजे तुम्हाला असं वाटलं होतं की पुण्यात करायचं, नंतर तुम्ही म्हणताय की राहुरी शहरात हे चालू केलं, म्हणजे तुम्ही हॉस्पिटल हे केलं. तर त्यामध्ये असं तुम्हाला कधी जाणवलं की सुरुवातीच्या काळामध्ये की आता काही असतात ना स्टार्टअप वगैरे, आता हे चालणार की नाही चालणार, यानंतर तुम्ही दुसरा काही विचार केला होता, दुसरीकडे कुठे शिफ्ट करायचा, नगर म्हणा किंवा पुणे म्हणा, असं कधी विचार केला होता का? असं घरच्यांच्या फोर्समुळं राहुरीत प्रॅक्टिस सुरू केली. अदरवाईज पुण्यातून यायची माझी इच्छा नव्हती. अच्छा. पण ज्यावेळेस मी सुरू केलं, ठीक आहे, त्यावेळेस म्हणजे आर्थिक परिस्थिती, हॉस्पिटल तुम्हाला माहिती की आजकालच्या नावानुसार हॉस्पिटलला मोठी जागा लागते, सगळ्या रूम्स मोठ्या भव्य दिव्य लागतं. त्यानुसार तेवढी परिस्थिती नव्हती. सुरुवातीला मी रेंटल बेसिस छोट्या जागेत सुरू केलं. 3-4 बेडचं हॉस्पिटल होतं, छोटी OPD होती. आणि त्यावेळेस एक्सरे घ्यायलासुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते, वडिलांकडे पण द्यायला पैसे नव्हते. कारण आईवडिलांच्या मते डॉक्टरांनी एक मुलगा इंजिनियर बनवणं आणि ते सगळं फॅमिली रन करणं ही फार मोठी डिफिकल्ट टास्क होती. ते समजून घेऊन आपण छोट्या जागेत सुरू केलं. आणि त्याआधी माझं एंगेजमेंट, लग्न झालं. मिसेस MD मायक्रो अंबेजोगाई इथे करायची गव्हर्मेंट कॉलेजला.
आणि ते संपता मग आता पण कुठेतरी सेटल व्हायला पाहिजे ना आपल्या तालुक्यामध्ये. तर मग स्टार्टअप सुरू केलं. सुरू करताना डिफिकल्टीज म्हणजे पैसा नव्हताच, पण जेवढे आपले सोशल रिलेशन होते सगळ्यांच्या मदतीने हळूहळू प्रॅक्टिस करून एक 4-5 वर्षाच्या काळामध्ये पेशंटच्या रिस्पॉन्स मिळून मग आपण ह्या नवीन जागेत स्थलांतरित झालो. आणि ह्या नवीन जागेत आता 15 वर्ष झाले. आपण खूप पेशंटला सेवा दिली, खूप पेशंट मणक्याच्या आजारातून बरे केलेत. तो फार मोठा अनुभव आपल्या पाठीशी आहे. नक्कीच सर, एक खूप प्राऊड मुवमेंट असतो एका मिडल क्लास फॅमिलीमधून, एका ज्या फॅमिलीचा बॅकग्राऊंड असा डॉक्टरचा नाही आहे पेशा, त्यामधनं येऊन स्वतःचा एक प्रोफेशन तयार करणं, स्वतःचं एक नाव शहरातून नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार करणं, ही नक्कीच आमच्यासाठी खूप एक प्राऊड अशी गोष्ट आहे. तर माझा एक असा प्रश्न आहे की जो डायरेक्टली पेशंटसाठी आहे, किंवा तुम्ही त्यांना सांगू शकता की स्लिप डिस्क म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय असतं? आता सर्वकडे माहीत झाले स्लिप डिस्क, सगळ्यांना पण माहीत झालं स्लिप डिस्क म्हणजे काय. 2 मणक्यामध्ये जी गादी असते, चकती असते, ती एक सस्पेन्शनचं काम करते. त्याच्यामुळे आपला पाठीचा कणा मजबूत राहतो, मोमेंट होऊ शकते त्याची. आपण एक्सरसाइज करताना आपल्याला इंजुरीज होत नाही, आपल्या इझिली स्मूथली सर्व मोमेंट्स होतात. त्याचं मेन काम जो पाठीचा कणा आहे, त्या पाठीच्या कण्यांना, मणक्यांना, 2 मणक्यांना सपोर्ट करणारी, बांधून घेणारी ही 2 मणक्याच्या मध्ये असणारी डिस्क असते. ही ज्यावेळेस काही कारणामुळे सरकते आणि ती सरकल्यामुळं होणारे जे परिणाम आहे मणक्याचे, कधीकधी मग कंबरदुखी, पाठदुखी, म्हणजे मानदुखी, किंवा त्याच्यावर मज्जारज्जीवर त्या स्लिप डिस्क जी झालेली असते तिचं प्रेशर आल्यानंतर ते प्रेशर सिम्पटम्स चालू होतात. मानेपासून हाताला, कमरेपासून पायाला वेगवेगळ्या वेदना, मुंग्या येणं, बऱ्याच वेळेस म्हणजे पायाची किंवा हाताची ताकद पण कमी होऊन जाते, इथपर्यंत हे होतं. आता हे कॉमन झालं आहे स्लिप डिस्क. पूर्वी कधीतरी क्वचित शब्द ऐकायला मिळायचे स्लिप डिस्क, आणि त्याच्यासाठी ऑपरेशन हा एक पर्याय असायचा. हे आमच्या UGच्या MBBSच्या शिक्षणामध्ये आम्ही त्यावेळेस क्वचित ऐकायचो, पण आता हे आम्ही सर्रास सगळीकडे ऐकतो. पेशंट स्वतःहून म्हणतात, डॉक्टर मला स्लिप डिस्क झाली, 4थ्या-5व्या मणक्यात गॅप पडला, असं झालं, सगळं झालं. म्हणजे इतकं पॉप्युलर झालं हे नाव. म्हणजे तेच येऊन सांगतात की ते तुम्हाला डायरेक्ट सांगते की असं झालंय, आता उपचार तुम्ही करा डायरेक्टली. हो. आणि बऱ्याच वेळेस पेशंट स्टडी करून येतो, बुवा ही स्लिप डिस्क आहे, आम्हाला ऑपरेशन नको, तुमचं नाव ऐकलं आम्ही, तुम्ही ऑपरेशन टाळतायत. तर मग असं डिस्कशन होऊन मग आपण ते पेशंट त्या फेजमधून परत पूर्वत कामाला कसं जाईल बिगर ऑपरेशनचं, त्या पद्धतीचं आपण प्रोटोकॉल जो तयार केला आहे, जो एक्सपिरियन्सनुसार आम्ही तो सिद्ध झाला आहे, त्यानुसार आपण हे पेशंट ट्रीट करतो, स्लिप डिस्कचे पेशंट. आणि बहुतांश लोकांमध्ये असं एक भ्रम असतो, एक मिसअंडरस्टँडिंग असते की पाठीचा आजार झाला किंवा मणक्याचा आजार झाला तर सर्जरी ही करावीच लागते, ऑपरेशन करावंच लागतं. तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे की ते व्यायामाने किंवा औषधांनी नीट होऊ शकतं की सर्जरी असतेच कंपल्सरी? तुमचं म्हणणं बरोबरच आहे, कारण पूर्वीच्या काळात जास्त टेक्नॉलॉजी अवेलेबल नसल्यामुळं बऱ्याच वेळेस मणक्याचे पेशंट हे सर्जरीकडे जायचे आणि मग त्यांना दुसरं ऑप्शनच नसायचं. पण आता काय झालं, नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये डायग्नोसिस लवकर होतं. पूर्वी शेवटच्या स्टेजला डायग्नोसिस व्हायचं, आता डायग्नोसिस MRI स्कॅन आले, क्लिनिकली आपण चेक करताना समजते, पेशंटच्या हिस्ट्रीवरनं समजतं, आणि लवकर निदान होत असल्यामुळं ऑपरेशनची आजकाल गरज पडतच नाही. म्हणजे प्रॉपर जर ट्रीटमेंट घेतली आणि अंगावर काढत नाही बसलं दुखणं, ह्याची ट्रीटमेंट घेऊ, त्याची निम्मी ट्रीटमेंट घेऊ, त्याची अर्धवट ट्रीटमेंट घेऊ, यांनी सांगितलं इकडं जाऊ, त्यांनी सांगितलं तिकडं जाऊ, याच्यामध्ये वेळ जातो आणि परिणामी हाताची किंवा पायाची ताकद स्लिप डिस्कमुळे जाते. त्यामुळं ऑपरेशनला पेशंट जातात आता. पण आता बऱ्याच वेळेस आता सर्वजण एज्युकेटेड झाले आहेत, दुखलं का ते स्पेशालिटीकडे जातात. मणका दुखलं तर मणक्याचे डॉक्टर शोधतात कुठे, आणि इमिजिएटली डायग्नोस होऊन त्यांना ऑपरेशनकडं जाण्यापासून आजकाल वाचवलं जातं. तेव्हा हे प्रत्येक मणक्याच्या पेशंटला ऑपरेशनलाच जावं लागतं आजकाल, हे चुकीचं आहे. आता ऑपरेशनकडे जाण्याचीच गरज नाही पडत. लवकरात लवकर ट्रीटमेंट जर केली, प्रॉपर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लाईफस्टाईल चेंजेस केली, तर ऑपरेशन हे बऱ्यापैकी आता लांब चाललं आहे. तर जुन्या काळामध्ये ना एक असं जे लोक असायचे काही नाही म्हणायचे ते बाबा तर हाडकं बसवून देतात, तर आजही काही ठिकाणी ती प्रथा चालू आहे ग्रामीण भागामध्ये.
तर आजचे जे काही लोक आहे, जे जुने होते खरंच, जे वयस्कर, ते करून द्यायचे, बसवून द्यायचे, काहीचा हात मोडलाय, फ्रॅक्चर झालंय, तर ते नीट करायचे. आजही काही ठिकाणी असे आहे. तर तुम्हाला काय वाटतं, हे आत्ताचे जे लोक जे फ्रॉड आहे, की आधीपासूनच हे काहीतरी एक मेंटली काहीतरी वेगळंच त्यांनी भ्रम तयार केला आहे? तर म्हणता येईन बरं का, कारण आता आम्ही जो 15-20 वर्षाचे एक्सपिरियन्स घेऊन आलो आहे, नक्कीच तुम्ही जर पेशंट होऊन आलं तर आम्ही विचार करणार तुमचं फ्युचर याचा प्रॉब्लेम काय आहे. बारीक सारीक मायक्रो लेवलला आम्ही विचार करतो, इन्व्हेस्टिगेशन करतो आणि मॅनेज करतो. पण हे जे तुम्ही म्हणतायत कोणीतरी इकडं गेलं मी बरं झालो, इकडं त्यांनी मसाज केला बरं झालो, हे डिग्री नसलेले, एज्युकेशन नसलेले बरेचसे लोक आज करतात. व्हिडिओज अपलोड करतात आणि लोक डायव्हर्ट होऊन जातात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, 5-10%, 15-20% लोकांना जनरल रुटीनली आरामाने पण बरं होणार असतं, ते बरे होऊन जातात आणि ते बरेच माउथ पब्लिसिटी करतात की मी याच्याकडे बरं झालो, त्याच्याकडे बरं झालो. आणि त्या बरं झालं त्याच्या आसपासचे लोक ते घेऊन जातात. त्याच्यातले सगळेच 100%च बरे होतात असं काही नाही. पण ज्यावेळेस मग त्यांना त्रास व्हायला लागतो, लेट व्हायला लागतं, तर मग अशा गोष्टी समजतात की नाही, तिकडं नाही जायला पाहिजे, आपण इकडंच यायला पाहिजे होतं. तुम्ही जसं म्हणताय काही मसाज असतात, काही लोक करतात घरच्या घरी, पण ते टेम्पररी त्यांना रिलीफ होतो, बरं वाटतं, नंतर परत तोच त्रास चालू होतो. हो, पण सुरुवातीच्या ज्या केसेसमध्ये ना, माइल्ड केसमध्ये सिम्पल आहे. घरचे जे उपाय जर साधे केले, आराम केला, थोडे व्यायाम जे माहितीतले केले, तरी हे आजार सुरुवातीलाच बरे होतात घरगुती लेवलला. पण आजकालच्या धकाधका युगामध्ये आपल्याला वेळच मिळत नाही आराम करायला. लेडीजला वेळ मिळत नाही, पुरुषांना सगळे बिझी असतात. मग त्यामुळं आजचा दिवस उद्या, परवा, तेरवा काही किरकोळ मेडिसिन घेऊन हे करून ढकलत जातात. असं जर ढकलत गेलं, आराम नाही केला सुरुवातीच्या काळामध्ये, तर हे आजार वाढतात आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढतात हळूहळू. त्याचा उपचारही तेवढा वाढतो आणि सिव्हिरिटी अशी वाढते का समोरच्याला माहीत नसतं की हा आपला आजार आता आयुष्यभरात पुरणार आहे. आयुष्यभर पुरणार आहे. समजा एखाद्या लेडीजला स्लिप डिस्क झाली किंवा तरी ती काम करत बसली, मणक्याच्या जॉईंटची इजा होऊन त्याची झीज होऊन स्पॉन्डिलोसिस झाली आणि तिला तो आयुष्यभर पुरणार आहे. मग आयुष्यभर पुरणार, मग तुम्ही विचार करा त्या सांसारिक लेवलला आजकाल सेपरेट कुटुंब पद्धती. जर एखादी महिला जर आजारी पडली, कंटिन्यू रोज आजारी पडती, तर मग ती पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होती, अर्निंग सोर्स कमी होतं, कामावर परिणाम होतो आणि सारखं तुम्ही ह्या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा, हे घ्या, असं करून त्या महिलेला तर काम करू लागतं. पण आता सगळ्यांनी जागृत होणं गरजेचं आहे. काही स्पाईनचे आजार आता सध्याला लिडिंग कॉज आहे पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होण्यामध्ये, कारण ते लवकर रिपेअर होत नाही. कारण वेळीच त्याच्यासाठी वेळ काढणं फार महत्त्वाचं असतं. सुरुवातीला जर वेळ काढली, काही एक्सरसाइज, रेस्ट आणि कशामुळे झालं हे माहीत झालं, तर त्या गोष्टी अवॉइड केल्या तर हे आजार अवॉइड होऊ शकतात, बरे होऊ शकतात पेशंट. तर हे जे स्लिप डिस्क आहे, म्हणजे जे पाठीचे आजार आपण म्हणतो, मणक्याचे आजार, हे ॲक्च्युली कशामुळे होतात? त्याचे सिम्पटम्स काय आहेत? नक्कीच हा प्रश्न चांगला आहे. आपले पाठीचे, मणक्याचे कोणते आजार स्लिप डिस्कमुळे होतात? स्लिप डिस्क हा एक कारण आहे मणक्याच्या आजारांचं. तसं पाहिलं तर आपल्याला 33 मणके असतात. तसं सेपरेट करायचं मानेतील मणके, पाठीतील मणके आणि कमरेतील मणके असे वेगवेगळे जर केले तर त्याचं हे सगळे मणके जोडले जातात एक डिस्कमुळं. 2 मणक्यामध्ये डिस्क असते आणि आपली पाठीचा जो कणा आहे त्याची रचना अशी केली असते की त्याच्यामधून एक कॅनॉल तयार होतो. सगळे मणके एकाच शेजारी एक डिस्कच्या सहाय्याने जोडले जॉईंटच्या, तर एक कॅनॉल तयार होतं. त्या कॅनॉलमधून मेंदूचा कनेक्टेड वायरिंग म्हणतो आपण, मेन मज्जारज्जू पास होतो आणि 2 मणक्याच्या मधून त्या मज्जारज्जूचे ब्रँचेस बाजूला येतात. उजव्या साईडला हाताला, डाव्या साईडला हाताला किंवा कमरेपासून पायाला एक साईडचे असे सेपरेट होऊन जातात. हे जे आहेत हे शिरा आणि मणक्यामधून एक मज्जारज्जू जातो हा. अच्छा. आणि 2 मणक्यामध्ये हे डिस्क असते. आता हे कमरेचे मणके आहेत सध्याला. मग अशा पद्धतीची रचना असते. मणक्याचे डिस्क स्लिप होणं म्हणजे मणक्यातली गादी सरकते, गादी सरकली तर इम्बॅलन्स होतो स्पाईनचा आणि त्याच्यामुळे त्याच्या आसपासचा एरिया दुखायला लागतो, पेन व्हायला लागतं. माइल्ड टू सिव्हिअर पेन व्हायला लागतं. कधी कधी प्रेशर सिम्पटम होतं. ही जी डिस्क स्लिप होती ती शिरेवर दबली जाते आणि ती शिर ज्या एरियाला सप्लाय करते, म्हणजे मानेतून निघणाऱ्या शिरा हाताला सप्लाय करतात, कमरेतून निघालेल्या शिरा पायाला सप्लाय करतात. मॅक्झिमम फ्लेक्झिबल जो स्पाईन आहे तो मानेजवळचा आणि कमरेजवळचा. पाठीचे मणके बरगड्याच्या सहाय्याने फिक्स असतात. पाठीच्या मणक्यातल्या गाद्या सरकण्याचं फारच रेअर हे. तर मानेच्या आणि कमरेच्या मणक्यातल्या गाद्या सरकतात, म्हणजे स्लिप डिस्कचं प्रमाण खूप जास्त आहे. याचे जर कारणं पाहिली रुटीनली सर्व
एज ग्रुपमध्ये होत आहेत. पूर्वी ठराविक एज ग्रुपमध्ये व्हायचे, आता सर्व एज ग्रुपमध्ये होतात. कोणत्याही महिलामध्ये कोणत्याही पुरुषामध्ये होतात. आजकालची जीवनशैली अशी हायब्रिडायझेशनमध्ये प्रत्येक व्यायामाचा अभाव असल्यामुळं शरीरयष्टी बिल्डअप स्ट्रॉंग नाही आहे. आणि चुकीच्या पद्धतीच्या, समजा फॉर एक्झाम्पल घेतलं तर ऑफिसमधील तासनतास बसणारे लोक आहेत चुकीच्या पद्धतीने, किंवा खूप एका पोझिशनमध्ये जास्त बसत आहेत, त्यामध्ये हा मणक्यावर लोड येऊन ती गादी सरकते आणि स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम होतो. तसंच लहान मुलांच्या एज ग्रुपमध्ये केलं तर प्रॉपर शाळेत बेंचेस नसतात, दप्तराचं ओझं असतं, प्रॉपर एक्सरसाइज नसल्यामुळं लहान मुलं कसे बसतात उठतात, चुकून काही 10 पैकी एखाद्या मुलाला किंवा कोणत्या ना कोणत्या मुलाला, आजकाल मुलंसुद्धा हेक्टिक झालेले आहेत, ओबेसिटीचा प्रकार वाढला आहे, त्याच्यामुळे तो स्पाईनवर पण लोड येतो, प्रॉपर बेंच नसतात, त्यामुळं ह्या मुलामध्ये पण प्रॉब्लेम आता आढळून राहिलं. स्त्रियांचा विचार केला तर घरकाम करणाऱ्या स्त्रिया, मजुरी काम करणाऱ्या स्त्रिया सारखं तेच वारंवार काम करतात. वाकून काम करणारे हे जे आहेत, वाकून काम करण्यामुळं मणक्यावर एक्सेसिव्ह लोड येऊन सुद्धा हे स्लिप डिस्कचा प्रकार जाणवतो. तसंच आजकाल कोणतेही काम करायचं ठरलं तर प्रवासालाच, प्रत्येक नोकरी करण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी किंवा काही जॉब करण्यासाठी तर प्रवास सगळीकडेच आहे. ज्यांचा रोजचा प्रवास 20, 25, 30, 40, 100 किलोमीटर आहे. आजकालचे रोड कसे आहेत, बाईक कशा स्पीडमध्ये आहे, आणि कामाच्या लक्ष्यामध्ये आपण कसं चालवतो याचं भान पण विसरून जातो, कसं बसतो. त्या ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा हे मणक्याचे आजार वाढले, स्लिप डिस्कचे आजार वाढत आहेत. आणि तसं पाहिलं तर सर्वजण हेल्थ कॉन्शियस झालेत, जिमला जातात. तर प्रॉपर जिम कोच नसल्यामुळं, ट्रेनर नसल्यामुळं याचं पाहून त्याचं पाहून करतात व्यायाम. कधी कधी त्यांनी 100 किलो उचललं तर आपण पण त्या लेवलला उचलायला पाहिजे. नवीन माणसात उचलायचा प्रयत्न करतात आणि आमच्याकडं स्लिप डिस्कचे पेशंट घेऊन येतात. मणक्यावर लोड येतो, गादी सारखं बाहेर फुटती, आवरण रप्चर होऊन डिस्क बाहेर येते आणि मग सिव्हिअर पेनने पेशंट आमच्याकडे येतात. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आता फिटनेस आणि करिअरसाठी स्पोर्ट्सचं आपल्याकडे खूप वाढलं आहे व्याप्ती. प्रत्येक क्षेत्रामधले भरपूर पद्धतीचे स्पोर्ट्स सुरू झाले आहेत. स्पोर्ट्समध्ये बरेचसे स्पोर्ट करताना किंवा प्रॉपर गायडन्स जर नसेल तर आपण बऱ्याचशा इंजुरीजला, स्पायनल इंजुरीला आपण सामोरे जातो. त्याच्यामुळे सुद्धा स्पाइन इंजुरीमध्ये डिस्क प्रोलॅप्सचे केसेस पण वाढलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे सगळीकडे कॉमन आपल्याजवळ असणारा आपला मित्र मोबाईल, म्हणजे 2-3 महिन्याच्या बाळापासून तर ओल्ड एज 80-90पर्यंत बेड रिडन पुरुषांपर्यंत, महिलांपर्यंत, वयस्कर लोकांपर्यंत मोबाईल हा साथीदार आहे. आणि मोबाईलकडे कंटिन्यू 7-8 तास प्रत्येकजण आज त्याच्याकडे व्याप्ती वाढली. आणि त्याला पाहताना मानेवर अतिरिक्त ताण होतो, कमरेचा प्रॉब्लेम होतो, कसं उठतो, आणि त्यामुळे हे मानेचे कमरेचे आजार हे मोबाईलमुळे खूप वाढले आहेत. आणि तसं जर पाहिलं तर ऑफिसमध्ये आजकाल वर्क फ्रॉम होम हे कोविड काळामध्ये एवढे प्रॉब्लेम्स झाले की कंपनीनं वर्क फ्रॉम होम ही सुरू करायला लागलं. ह्या वर्किंगमध्ये लोक कसे पण बसून लॅपटॉप रन करतात, झोपून बसून तास, आणि यांचं वर्किंग थोडंच 2-3 तासाचं नाही ना, हे 10-12 तास, 16-17 तास. जे IIT इंजिनियर्स आहे, जे टॉप मोस्टला आहे, ज्यांच्या 1 CR अबोव पॅकेजेस आहे, यांना 15-15, 16 तास काम करावं लागतं. पण ते काम करत असताना नुसतं काम करत बसतात ते सकाळी, आणि फिक्सेशन नाही ना. तिकडं मल्टीनॅशनल कंपनीमध्ये हे काम करत असताना तिकडं नाईट असते, इकडं डे असतो, सगळं आपलं दिवसाचं जे आहे ते डिस्टर्ब होऊन जातं. यांना व्यायामाला वेळ नसतो आणि फास्ट फूड किंवा जेवणाचं टाईम फिक्स नसतात. त्यामुळं हे सगळं चुकीच्या बैठी शैलीमुळं, जास्त वेळ बैठी शैलीमुळं यांना इतके स्पाईनचे त्रास होतात का त्यांना कामच नाही करता येत. आता माझ्याकडे IIT इंजिनियर येतात का, मी नोकरी सोडलेली आलेत माझ्याकडं, म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलेले अक्षरशः. मान दुखती सारखी आणि तुम्हाला काम करायचं, इकडं पैसा भरपूर आहे, पण काय करता, शरीर जर दुःखी असेल तर तुमचं कामाला लक्ष लागू शकत नाही. आता आजकाल सिटिंग वर्क ॲबनॉर्मल, खूप जास्त वेळ सिटिंग वर्क इतके वाढलेत ना, आज नंबर कॉज ऑफ पेन हा स्पाईनच आहे. धरायला तर RCC बांधकामाला तर एका रूमला 4 कॉलम असतात. आपण शरीराचा जर विचार केला तर एकच कॉलम आहे. राईट. डोक्यापासून खालपर्यंत एकच खांब आहे आपल्याला. त्याच्यात जे 32-33 मणके
जी डिझाईन केले नेचर्सनी त्याच्यामध्ये मानेचे 7 मणके असतात आणि कमरेचे 5. मानेचे 7मध्ये 6 डिस्क असतात आणि कमरेचे 5 मणक्यामध्ये 5 डिस्क असतात. मग त्याच्यामध्ये 2 ते 3 डिस्क असे मानेच्या 5व्या 6व्या 7व्या 4थ्या 5व्या किंवा कमरेच्या 4थ्या 5व्या कमरेच्या 5व्या 6व्या सॅक्रम माकड हाडाचं एक मणकं जर त्याच्यामधली गादी, ह्या डिस्क स्लीप व्हायला वेळ लागत नाही आणि खूप व्हल्नरेबल झाल्या म्हणजे इझिली स्लीप होतात. कारण सारखं त्याच कामाच्या शैलीमुळं मानेचे आणि कमरेचे मसल स्ट्रॉंग राहिलेले नाही. सारखं एकच तास बसून काम करतात लॅपटॉपवर काही ना काही आणि ठराविक चुकीच्या पोझिशन जर बसलं तर एकाच पॉईंटवर प्रेशर येतो लेफ्ट किंवा राईटला आणि 4थ्या 5व्या डिस्कवरच तुमचं सारखं सिटिंग हॅबिट असेल, पोझिशन असेल टेबलची आणि मग तुमचं 6 महिने वर्षांनी तुम्हाला डिस्क प्रोलॅप्स होतो 4थ्या 5व्या मणक्याचा. काहींची पुढे लोन करण्याची पद्धत असते, सवय काहींची छातीवर ठेवून असं करतात. म्हणजे प्रत्येक वेळेस वेट बेरिंग ॲक्सिस चेंज होतो. मानेचं कमरेच्या कोणत्याही मणक्यावर सारखी तीच हॅबिट राहते बऱ्याच जणांची कॉमन कम्फर्ट झोन. पण ती कंटिन्युअस प्रेशरमुळं हे मणक्याचे आजार होऊन जातात. आणि मानेचं तर कॉमनच झालं आहे. प्रत्येकाचं जर पाहिलं तर आपण शरीरयष्टी पाहिली तर स्ट्रेट नाही असं. प्रत्येक कुठं मान झुकलेले, कुठं पाठीत झुकलेले. त्यांच्याकडे पण वाटत नाही एवढा पगार कमवत आहेत पण मग त्यांना पुढं त्या गोष्टीचा एन्जॉय पण करता येणार नाही. फिरण्यासाठी प्रॉब्लेम येतो असा. तुला प्रत्येक घरात जर फॅमिली स्मूथली रन व्हायची असेल, काही प्रॉब्लेम नाही येऊ द्यायचा असेल तर मेन पाठीचा कणा जर व्यवस्थित असला तर त्यांच्यामध्ये ठेवलेले हे लंग्स, किडन्या, लिव्हर्स हे सगळ्या गोष्टीचं सगळं बेसिक सपोर्ट हा स्पाईनवर डिपेंड असतो. हातापायाचे वगैरे बायाचे मसल स्ट्रॉंगर जर असेल, ज्यांचं पाठीचं कणा स्ट्रॉंग असेल तर तो माणूस एकदम शारीरिकदृष्ट्या एकदम स्ट्रॉंग, कोणत्याही कामाला तो सक्षम असतो. तिची एनर्जी लेवल चांगली असते, जास्त वेळ काम करू शकतो. आणि मग ती फॅमिली अशी शरीरदृष्ट्या चांगली जर असेल तर ती फॅमिलीचा आर्थिक लॉस पण होत नाही आणि ते एन्जॉय करते. पण आजकाल तसं राहिलंच नाही. फॅमिली डिस्टर्ब झाल्या स्पाईनच्या आजाराने आणि त्याच्यामुळे ते मेंटली पण डिस्टर्ब झाल्या, काही वर्किंग कॅपॅसिटी कमी झाली आहे. अच्छा, नक्कीच सर. खूप महत्त्वाचा पॉईंट आपल्या बॉडीविषयी, आपल्या बोन्सविषयी तुम्ही हा एकदम पूर्णपणे सांगितला. काय होतं की आजकालच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण फक्त कामावर जाणं, जॉबवर जाणं, आपापलं काम करणं, संध्याकाळी घरी येणं आणि जर असं वाटतंय की पाठ दुखती आहे, मणका दुखतोय तर एक केमिस्टकडून एखादी मेडिसिन घ्यायची, ती खायची, तेवढी टेम्पररी भेटते आणि ते मग ते अंगावर काढायचं जे काही ट्रेंड झालं आहे, इनडायरेक्ट जो ट्रेंड तयार झाला आहे तो लोक कोणत्या वयोगटात असले हे फॉलो करत असतात. तर नक्कीच खूप इम्पॉर्टंट अशी जी इन्फॉर्मेशन आम्हाला भेटली आहे. तर सर माझा असा एक प्रश्न होता की काही लोक बसल्या असे बोटं मोडतात हाताचे, पायाचे, किंवा काहीतरी अशी एक्सरसाइज करतात, काहीतरी मुवमेंट करतात, एक आवाज येतो हाडकाचा, तो हा आवाज येणं चांगला आहे, याने काही धोका निर्माण होऊ शकतो पुढे फ्युचरमध्ये आपल्याला? तुम्ही लिमिटेड रेंजमध्ये जर त्या जॉईंटची मुवमेंट केली, फॉर एक्झाम्पल आपण बोटं मोडतोय तर हा आवाज असतो, त्याच्या जॉईंटमध्ये एक फ्लुइड असतं, ते फ्लुइड स्लिप होत होतं, त्याच्यामुळे तो आवाज असतो. त्याच्याबरोबर आसपासचे जे लिगामेंट आहेत ते पण थोडे मूव होतात आणि सडन मूव ओव्हर स्ट्रेसमध्ये गेला तर हा आवाज येतो. आवाज येणं म्हणजे ज्यावेळेस आपण स्ट्रेचमध्ये मोडतो, स्ट्रेचिंग देतो, इज वन ऑफ द एक्सरसाइज. पण तुम्ही तासानंतर एकदम तुमचं सिटिंग काम आहे, तुमचं मानेचे थोडेसे मुवमेंट केल्या किंवा स्ट्रेच केलं, हे लिमिटेड मुवमेंटमध्ये हे चांगलंच आहे. तुम्ही त्या कॉन्स्टंट कंटिन्युअस एका पोझिशनमधून तुम्ही दुसरी पोझिशनकडे जाता आणि बॉडी तुम्हाला इनडायरेक्टली सांगते मी बॉडी थकलेली आहे, आता तुम्ही थोडंसं चेंज करा. पण काहींना सारखी याची हॅबिट व्हायला लागते आणि ती हॅबिट चांगली नाही. मग त्याच्यापेक्षा तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने तुमचं वर्किंग पॅटर्न जर समजून घेतलं तर तुम्हाला ह्या गोष्टी, आता काही ठिकाणी मोठमोठ्या कंपनीत लोक अशी करतात, हे करतात आणि ते बिहेवियर चांगलं दिसत नाही. जर तुम्हाला 3 तास मीटिंग आहे, 3 तास बसायचं आहे मीटिंगमध्ये प्रॉपर पद्धतीने, तर तुमचं वर्कआउट प्रॉपर झालं पाहिजे जेणेकरून तुमचा स्टॅमिना तो 3 तासाचा बिल्टअप होईल आणि मग तुम्ही प्रॉपरली व्यवस्थित बसू शकतात आणि त्याचं तुमचं इम्प्रेशन पडणार, अरे वा ही इज फिट पर्सनॅलिटी पॉवर म्हणजे असं. पण आपण कुठंतरी बसायचं, 1 तास झालं काळच द्यायचा, हे करायचं, मोडायचं, हेच हॅबिट चांगले नाही. पण खूप बॉडीला आळस तयार झाला तर तुम्ही थोडं फ्रेश वर्क करण्यासाठी करू शकतात, पण विथ इन लिमिटेड रेंज. सर तुम्ही जसं म्हटले की आजकाल जे जॉब करणारे लोक आहेत
ते कंटिन्युअसली एका पोझिशनमध्ये बसून असतात त्यांच्या कामामध्ये, आणि ज्यावेळेस ते लॉग आउट करतात म्हणजे ज्यावेळेस त्यांची सुट्टी होते तर त्या पोझिशनमधून उठून ते पाय वर करून टाचा वर करून स्ट्रेचिंग करणं स्वतःला, त्यांना असं वाटतं की आता आपण म्हणजे एकदम हे झालं. पण अचानक आपल्या हाडकांना त्रास देणं हे योग्य आहे का? नक्कीच चुकीचं आहे. एखाद्या लॉंग स्टँडिंग सिटिंगमध्ये पोझिशनमधून आपण चेंज व्हायचं आहे तर पटकन चेंज होण्यासाठी ते स्नायू तयार नसतात जॉईंटचे, आणि तुम्ही अचानक जर उठले तर स्नायूला इजा होऊ शकते, जॉईंटला लिगामेंटला स्ट्रेस देऊन काही काही इंजुरी होऊ शकते. शक्यतो आपण प्रॉपर पोझिशनमध्ये हळू स्लोली उठवायचं, आणि किंवा उठायच्या आधी तुम्ही ते मसलला थोडं वॉर्मिंग अप करा आणि मग थोडं पोझिशन देऊन विथ सपोर्ट उठा, डायरेक्ट उठू नका. हे त्याच्या मागचं कारण आहे, इंजुरी अवॉइड करण्यासाठी. लोकांमध्ये भीती असते ॲक्च्युली. समजा तुमच्याकडे जर एखादा पेशंट आला आहे आणि तुम्हाला त्याची सर्जरी करायची किंवा त्याच्यावर ट्रीटमेंट करायची, पण त्याला भीती वाटते, तर त्याची भीती घालवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? ॲक्च्युली बरेचसे पेशंटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची भीती असते. म्हणजे काही पेशंट येतात MRI घेऊन, आणि त्या पेशंटबरोबर त्यांची मिसेस असते किंवा आईवडील असतात किंवा मित्र असतात, आणि चेहरे थोडेसे घाबरलेल्या स्थिती असतात की कुणीतरी ऑपरेशन सांगितलं असतं. अशा पद्धतीचे आमच्याकडे पेशंट येतात, आणि मग त्यांना काहीच माहीत नसतं आता ऑपरेशन पर्याय नाही, पण हे डॉक्टर काहीच सांगतील ती भीती. दुसरी गोष्ट, डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिले डॉक्टर इन्व्हेस्टिगेशन सांगतात, इंजेक्शनची कोणाला भीती असते, आणि डॉक्टरनी काही सांगितलं ते अवघड आजार आहे तुमचं, काही खरं नाही असं तसं. पेशंट म्हणजे बरं होण्याच्या ऐवजी तो अजून ढासळून जातो आणि खचून जातो. आता काय कोणाकडे जाणार आहे, हे डॉक्टरनी जर असं सांगितलं तर मी कुठं जायचं. पण काही पेशंट घाबरल्या अवस्थेत जातात, आणि एक थोडंच लक्षात येऊन जातं की हे पेशंटचं काय झालं. पेशंट विनाकारण पेशंटने खूप स्ट्रेस घेतला, तो स्ट्रेस कमी करणं महत्त्वाचं असतं. तो स्ट्रेस जर कमी केला तर पेशंट इझिली कम्युनिकेट करतं, त्याचा आजार आपल्याला कळतो, आणि त्याची परिस्थितीचा विचार करतात. ते कशा पद्धतीचं घरी काम असतं, किती वर्किंग पॅटर्न कसं आहे, एखाद्या पेशंटचं वर्किंग पॅटर्न समजतो, आणि त्याच्यावर जबाबदारी किती लोकांची आहे. त्यांनी जर घरीच जर बसलं तर किती हाल होतील त्या कुटुंबाचे. हा सारासार विचार करून त्याला धीर देणं, आणि हा आजार किरकोळ आहे, हा अशा पद्धतीने गेला तर आपला तुझा आजार बरा होईल, काहीच घाबरू नको तू, हे सांगणं पहिलं महत्त्वाचं आहे. नाही तर पेशंट येणार, हां आता गंभीर आजार आहे, तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करावं लागतील, हे करावं लागतील. मग पेशंटचा जो आहे कम्युनिकेशन विश्वास, तो आजकाल म्हणजे कॉन्फिडन्स लूज होतो त्याचा. पेशंटला मेंटली सपोर्ट देणं, का तू योग्य ठिकाणी आला आहे आणि मी तुझी काळजी घेणार आणि तुला आजारातून बरं करणार, हे जरी आश्वासन दिलं स्मित हास्य करून, तर पेशंट 50-60% तो तिथंच बरं होतं. अरे हे डॉक्टर आपले यायचे, आपण यांच्याकडे जायला पाहिजे, आपण योग्य निर्णय घेतला, आपण ह्या डॉक्टरकडे. ही अशी भावना त्यांच्यात जागृत झाली पाहिजे. अशी माझी बऱ्याच वेळेस माझ्याकडे ते येतात ना, माझी पण अशी प्रतिक्रिया आहे की पेशंटला धीर देणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्यात आर्थिक गोष्टीचा विचार न करता त्याला त्याच्या कामावर रुजू होण्यासाठी कशी मदत करता येईल भाऊ. आणि प्रत्येक वेळेस पेशंटला घरी राहणं पण शक्य नाही, तर त्याच्या वर्किंग हॅबिट्स चेंज करून मेडिसिन काही थोडंसं ब्रेकअप घेऊन कसं कसं त्याला काम करता येईल. आणि तुमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये एखादा पेशंट असा आहे का, म्हणजे तुमच्याकडे येऊन गेला, म्हणजे तो ॲक्च्युलीमध्ये चालूही शकत नव्हता, परंतु तुमच्या ट्रीटमेंटने तो चालायला लागला, आणि आजही त्या पेशंटची आठवण आली, तुम्हाला तर एक स्माईल तुमच्या चेहऱ्यावर येते? नक्कीच, असं एक नाही, असे भरपूर पेशंट आहेत. अच्छा. म्हणजे मला आठवतं एक पेशंट 21 दिवस घरी बसून होता, अक्षरशः त्याला सर्जरी सांगितलं होतं, घरी झोपूनच होता, उठता येत नव्हतं, काय नव्हतं, टॉयलेटिंगसुद्धा बेडवरच होतं, परिस्थिती गरीब होती एकदम. आणि कोणीतरी मित्रांनी सांगितलं, व तू ह्या डॉक्टरकडे जर मला कॉन्टॅक्ट केला, असं आहे, ऑपरेटिव्ह ॲडवाईस केलं आहे पेशंटचं, पण पैसा पण नाही आणि त्यांची इच्छा पण नाही. अशा वेळेस ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट आलं झोपून. 10 ते 15 दिवस आपण फिजिओथेरपी केली, पेशंट इथून चालत केलं, आणि 2-2.5 महिने त्याला रेस्ट, फिजिओथेरपी, एक्सरसाइजेस सांगितलं. आता त्याला 5-6 वर्ष झाले, तो काम करतो. त्याने खूप पेशंट पाठवलेत माझ्याकडं. असे खूप बरेचसे पेशंट आहेत, ते उचलून आणलेले आहेत हॉस्पिटलला आणि 10 दिवसात चालत गेलेले आहेत. असे खूप पेशंट. आणि तो आनंद सगळ्यात मोठा असतो की रडत आलेले पेशंट हसत गेलं आहे, आणि तो जो विश्वास आहे, त्याचं जे स्मित असते, अरे डॉक्टर तुमच्यामुळं आज
ओके झालो. आणि त्याच्याबरोबर असणारी जी फॅमिली मेंबर, मुलं, बायको, आईवडील कुणीतरी असतं, ते पण हात जोडून म्हणतात, डॉक्टर आम्ही धन्य झालो, आमचं टेन्शन कमी केलं डॉक्टरांनी. हे जे वाक्य जे बोलतात ना पॉझिटिव्ह, ते मनाला खूप सुख देऊन जातं. त्याची व्हॅल्यू पैशात होत नाही. बरोबर, ते एक अनमोल जे असतं हो, अनमोल ठेवा. आणि आपल्याला तोच वाटतो की आपलं पेशंट आपलं त्या पद्धतीने बरं व्हावं. अच्छा. पण बऱ्याच वेळा असं पण होतं, पेशंटला कधी कधी फिजिकली शरीर साथ देत नाही. अशा वेळेस वाटतं की हे पेशंटला रिस्पॉन्स मिळणारच नाही सगळे प्रयत्न करून. तर मग त्या पेशंटला सगळ्या पद्धतीने समजून सांगणं की बाबा रे, आता ही ऑपरेशन किंवा पुढच्या ठिकाणी तुझं जाणं गरजेचं आहे. म्हणजे काही लिमिट पण आमचे आहेत. सर्व पेशंटला आम्ही बरे नाही करू शकत, पण आम्ही चेक करणार, हे माझ्याकडे होईल का, होत असेल तरच ट्रीटमेंट करायची, बळबळ ट्रीटमेंट करायची, 5-7 दिवस ठेवायचं आणि मग रेफर करायचं. हे बिलकुल कधीच करत नाही. हा एक प्लस पॉईंट आहे आमचा. तर नक्कीच सर, तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं आहे त्या प्रकारे आपल्या लोकल भागामध्ये किंवा आपल्या, आता हा आधी ग्रामीण भाग होता, शक्यतो आता शहरी भागमध्ये म्हटलं जातं, एक तालुका म्हटल्यावर आपल्याकडे सर्व प्रकारचे लोक आहेत. तुम्ही म्हटले वर्क फ्रॉम होम आहे, लेबर आहे, शेती काम करणारे, व्यावसायिक काम करणारे, तर या सगळ्यांमध्ये शक्यतो हे स्लिप डिस्क हे आजार दिसून येतात. पण शहरी भागामध्ये जी सिटी आहे, पुणे असेल, मुंबई असेल, त्यामध्ये सेलिब्रिटी असतात, त्यांना हा आजार होत नाही का? कारण त्यांच्याकडे जरी सगळी सोयीसुविधा असली, कोच असले, स्पोर्ट्स पर्सन असतील किंवा स्टंटमॅन असतील, तर यामध्ये आजार होऊ शकतो का असा? ऑफकोर्स हा आजार सगळीकडेच पसरलेला आहे. म्हणजे हा काही संसर्गजन्य रोग नाही आहे. अच्छा. पण आता सेलिब्रिटी जर पाहिलं तर ऋतिक रोशनला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम होता. स्पाईन इंजुरी तर काय, शूटिंग करताना अमिताभ बच्चनला पण झाली, कुली पिक्चरची शूटिंग होताना. असे छोटे मोठे इंजुरी स्पाईन रिलेटेड किंवा कोणत्याही जॉईंट हाडाचे रिलेटेड होत असतात. म्हणजे सेलिब्रिटीमध्ये कॉमन आहे. स्पोर्टमध्ये जे आहेत, फुटबॉलपटू झाले, आपलं क्रिकेटरमध्ये कित्येक वेळेस स्पाईन इंजुरी किंवा जॉईंट इंजुरी होतात. आणि एक्सेसिव्ह एक्सरसाइज, त्यांना तर खूप ओव्हर स्ट्रेसमध्ये जावं लागतं. क्रिकेटर झालं, फुटबॉलपटू झालं, एनी टाईप ऑफ स्पोर्ट झालं. इव्हन त्यांच्याकडे कोच असताना सुद्धा त्यांना इंजुरी होतात. म्हणजे त्यांचं स्पोर्ट प्लेईंग जे असतं ते खूप इंटेन्स लेवलला असतं. त्या फेजमध्ये त्यांच्याकडून चुका होतात आणि कोणत्याही पोझिशनला सामोरं जावं लागतं. कबड्डी म्हणा, कबड्डी तर स्पाईन इंजुरी खूप कॉमन आहे. आणि रेस्ट कुस्ती आपल्याकडे तर आहेच, ते पर इंटरनॅशनल लेवलला तिथं पण इंजुरी आहेच. असं नाही छोट्या छोट्या लोकांना इंजुरी होतात. कोणत्याही म्हणजे त्याच्यात असं काढताच येऊ शकत नाही. व्यायाम करणाऱ्या लोकांना पण होतात, व्यायाम न करणाऱ्या लोकांना पण होतात. म्हणजे जिम्नॅस्टियम जे आहेत इंटरनॅशनल, त्यांना पण होतात. आता सिम्पल तुम्ही पाहिलं असेल, रोहित शर्माचं लेटेस्ट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांचं तर शोल्डर डिस्लोकेशन होतं, थोडं सबलेक्स झालं, त्याने स्वतःहून बसवला. अशा इंजुरीज होतच असतात. पण याचा अर्थ असा नाही का आपण फिट नाही राहायचं. पण याला एकच पर्याय, तुम्ही फिट राहा, प्रॉपर पद्धतीने टेक्निकने खेळा, स्वतःचा शरीराची काळजी घेऊन ह्या गोष्टी केल्या तर हा जो रेट आहे स्लिप डिस्कचा, स्पाईन इंजुरीचा किंवा व्हॉट्सएव्हर त्याच्यामुळं होणारे हे ते कमी होऊ शकतात. जे तुमच्या म्हणण्याप्रमाणे कुठल्याही प्रोफेशनमधला असू किंवा कुठल्याही वयोगटातील असू, सगळ्यांना या आजारामधनं एकदा जावंच लागतं असं. हां, आणि आता जावंच लागतं. जसं कोविडमध्ये समजलं आहे, कोविडच्या काळामध्ये काय, मास्क इज प्रिव्हेन्शन. ज्यांनी मास्क लावले, प्रिकॉशन्स घेतली, त्याच्यापर्यंत कोविड आलाच नाही. तसंच आहे, प्रत्येकाला जावंच लागतं. पण माझं आता तासन तास बैठं काम आहे, मला रोज प्रवास आहे, मला रोज शेतीतलं काम आहे मजुरासारखं, मला जड ओझं घेऊन कामच आहे, मग सारखं मोबाईल चुकीच्या पद्धतीने वापरतो आहे, याने तुम्हाला होणारच आहे. पण तुम्ही जर माहिती आहे याने होतं, हे माहिती आहे तुम्हाला, तरी तुम्ही व्यायाम करत नाही, प्रॉपर सेटिंग करत नाही, प्रॉपर एखादं जड उचलायचं आहे ओझं, तर ते प्रॉपर पद्धतीने गुडघ्यात वाकून उचलायचं, कंबर ताट ठेवून एखादं जड ओझं उचलायचं, किंवा एखादी वस्तू लांब न्यायची. समजा मला एखादं बॉक्स न्यायचा आहे, तर मी असा ठेवला पुढं आणि मग चालत गेलो तर पाठीवर लोड येणारच ना. तो बॉक्स मी जवळ घेतला आणि चाललो तर तो स्ट्रेस देणार नाही पाठीवर. म्हणजे हे काही टेक्निक्स आहेत, ते जर कामाचे फॉलो केले. समजा मला आपल्या काय होतं, शेतकरी वर्गामध्ये जनावरांचा चारा आणायचा आहे, तो थोडं थोडं आणलं तर बेटर होईल, थोडा वेळ जातो.
पण आपल्याकडे शेतकरी बुवा नको कंटाळा 3-4 चक्र मारण्यापेक्षा एकदम मोठा चारा घेऊन येतात. मग ते चारा काढण्यासाठी एक्सेसिव्ह एनर्जी वाया जाते. तो उचलायचा, परत घरी आणायचा, गोठ्यात ठेवायचा. त्यामध्ये स्लिप डिस्कचे प्रमाण वाढत आहेत आणि शेतात जमीन वर खाली असते. तो बोजा घेऊन चालायचं आणि सरीवर चालताना किंवा वरंब्यावर चालताना पाय स्लिप होतो बऱ्याच वेळेस. पाय मुरगळा होतो, कमरेचे ह्या असे पण होतं. म्हणजे काळजीपूर्वक जर केलं तर नाही होणार. म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे सगळ्यांना त्याच्यातून जावं लागतं तसं पण नाही. त्याच्यातून सगळेजण वाचू शकतात. पण प्रायर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये ह्या गोष्टी असलं गरजेचं आहे, तर तुम्ही त्या स्पाईनचे आजार टाळू शकता आणि तुमची शरीरयष्टी तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता. नक्कीच सर. जसं तुम्ही आत्ता म्हटले कोविडचं, तर कोविडचा जो काळ होता तो तुमच्यासाठी कसा होता? कोविडचं तर काळ आठवण जर काढली ना, तर त्यावेळेस सगळे म्हणायचे, डॉक्टर तुम्ही कसं दिवस काढतात, किती वेळेस आंघोळ करतात, किती वेळेस ते तुम्ही कोविडचं ड्रेस चढवतात, पेशंट कसे पाहतात. तर प्रत्येकाच्या घरात आई वडील आहेत, वयस्कर आजी आजोबा आहेत, तसं डॉक्टरांच्या घरात पण होते ना. म्हणजे आम्हाला ते सुद्धा मॅनेज करायचं. आता तर खरी कसरत कधी होती, वरती घर आहे खाली पेशंट आहे, पेशंट आलं तर पाहावंच लागायचं. परत कोविडचं किट घाला, पेशंट पहा, परत कोविडचं किट घाला, काढा, आंघोळ करून परत घरात या. ही खूप तारेवरची कसरत होती. का? घरच्यांना सेफ ठेवण्यासाठी, स्वतःला सेफ ठेवण्यासाठी. आपण जर एवढे पेशंट हँडल करतो, आपल्यामुळं नको व्हायला. म्हणजे ही तारेवरची कसरत झाली त्या पिरियडमध्ये. आणि ते परत कोविड हे एपिडेमिक परत येऊच नाही कधीच. काही जणांचे संसार उद्ध्वस्त झाले, काही जणांच्या घरातले व्यक्ती गेल्या आणि तो जो लॉस आहे ना, तो कुणीच भरून काढू शकत नाही. देवसुद्धा नाही भरून काढू शकत. नक्की सर, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे एक नवीन एक्सरसाइज तुम्ही त्यावेळेस तुमची झाली होती. ते किट घालणं, परत येणं आंघोळ करून ती काढणं, तिथे एक वेगळ्याच प्रकारचा व्यायाम तुमचा त्या काळामध्ये झाला असेल. व्यायाम पण तो भीतीदायक व्यायाम होता. तो एक रिस्की एक्सरसाइज होती. हो ना. आणि मी असं ऐकलंय की तुम्ही मॅरेथॉन वगैरे पण करत असतात आणि ज्यावेळेस तुम्ही मॅरेथॉन करायचे त्यावेळेस तुमचं वेट ॲक्च्युली अबव 100 होतं. बरोबर. ते तुम्ही कसं ते सिच्युएशन हँडल केलं? मग त्यावेळेस तुमचे गुडघे नाही दुखले का? तुमचा कणा पाठीचा तो नाही दुखला का? असं नाही, खरंच म्हणजे गुडघे आणि कमरेचा त्रास नाही झाला. मॅरेथॉन म्हणजे त्यामध्ये हाफ मॅरेथॉन मी बऱ्याच 20-25 हाफ मॅरेथॉन केला. 21 किलोमीटर धावण्याची स्पर्धा असते. पण ते धावण्यात 21 किलोमीटर धावणं किंवा 21 मीटर त्या ट्रॅकवर राहणं स्पर्धेसाठी ही फार मोठी टास्क होती. ज्यावेळेस माझं वजन 103-104 किलो होतं, त्यावेळेस मला लोक पेशंट म्हणजे, डॉक्टर तुमचंच वजन तसं आहे, मग तुम्हीच का नाही वजन कमी करत, तुम्ही आमच्यावर बोट ठेवता. आणि तो जो धावपळीचा काळ होता, गेल्यानंतर मी ह्या हॉस्पिटलला शिफ्ट झाल्यानंतर तो जो वेळ मिळत होता त्यानुसार मग मी विचार करायचो की आपण आता वॉकिंग चालू करू, एक्सरसाइज चालू करू. कधीच एक्सरसाइज केली नव्हती. मग वॉकिंग चालू करायचं तर डॉक्टरची तब्येत अशी, मला सगळ्यांसमोर लाज वाटायची वॉकिंग करायला. मी 4ला उठायचो, विद्यापीठच्या ग्राउंडवर जायचो आणि अंधारात वॉकिंग करायचो. थोडं जॉगिंग करायचो, कारण आपण पळताना डुलायचो, लोक लाजतील किंवा हसतील किंवा आपल्याला पण ॲक्वर्ड फील व्हायचं. पण असे करता करता सुरुवात केल्यानंतर हळूहळू 1 राऊंड, नंतर 2 राऊंड, 3-4 महिन्यामध्ये माझं 15-20 किलो वेट लॉस केलं, डाएट फॉलो केलं आणि जो 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 15 किलोमीटर असं वॉक सुरू झाला आणि नॉनस्टॉप वॉकिंग करणं. तर मग ते करताना मग मॅरेथॉनचे बरेचसे मित्र करायचे, त्यांच्याकडनं समजलं बाबा रे, ते मॅरेथॉन करताना तू प्रॉपर गायडन्स घे, प्रॉपर कोच घे. तुझं वजन जास्त आहे, तू जर प्रॉपर शूज नाही घातले, तू प्रॉपर टेक्निकनी नाही रन केला, एक्सरसाइज नाही केलं तर तुमचे जॉईंट जातील. गुडघ्याचे आणि कमरेचे बरेच जणांचे जॉईंट गेले. वजन कमी करणं गरजेचं आहे. मॅरेथॉन करण्याचं एक टार्गेट दिलं आहे मित्रांनी, ते अचीव करणं आणि वेट कमी करणं. तर मग हे करता करता आपल्याकडे 21 किलोमीटर कुठं जायला चान्स आहे नाही. तर मग असेच काही वारकरी संप्रदायाचे पेशंट आले. ते डॉक्टर महिपती महाराजांची दिंडी आम्ही जातो 18 किलोमीटर आहे, तुम्ही पायी तर जा तिथपर्यंत. मग सुचलं अरे पायी जायचं, पण दिवसा कुठं जाता. मग 3-3:30ला बॅटरी टॉर्च काठी घेऊन जायचो, बिबट्याची भीती टळून. 2-3 वेळेस महिपती महाराज ताराबाद जे क्षेत्र आहे आपलं, तिथं जायचं, येताना रिक्षात कशात तरी बसून यायचं. अशा पद्धतीने 18 किलोमीटर नॉनस्टॉप चालायची प्रॅक्टिस केली. मग आता आपल्याला
21 किलोमीटर चालता येतं, आता जॉगिंगची प्रॅक्टिस करायची. मग हळूहळू जॉगिंगची प्रॅक्टिस करतात. हे 1-1.5 वर्ष कालावधी आणि तेच टार्गेट फोकस केलं. तर सर तुम्ही पहिली मॅरेथॉन ही कधी केली होती, कुठे आणि कुठे केली होती? पहिलीची मॅरेथॉन केली ना, एक तर आमचं टायमिंग बसत नव्हतं मॅरेथॉनचं. त्या टायमिंगमध्ये तुम्ही कवर करायला पाहिजे तर तुम्हाला मॅरेथॉन स्पर्धा करता येते. तर तो प्रयत्नात आम्ही सक्सेस झालो आणि पहिली माझी इंटरनॅशनल मुंबई मॅरेथॉन, वर्ल्डमधली 10th मॅरेथॉन आहे फेमस. त्या पहिलीच मॅरेथॉन ती मुंबईची मुंबई मॅरेथॉन मी पळालो. त्यावेळेस वजन 98 किलो होतं आणि त्यावेळेस एज होतं 40. इतक्या उशिरा मी व्यायाम करायला लागलो. ह्या अभ्यासाच्या बोजामुळं किंवा सेटलमेंटच्या वगैरेमुळं मी सुद्धा शरीराकडे लक्ष दिलं नाही. मी आता तुम्हाला सांगतोय. पण मग हे करत असताना मुंबई मॅरेथॉन ज्यावेळेस केलं त्यावेळेस 2 ते 3 किलोमीटर असे होते की माझ्यासाठी शक्यच नव्हते. त्यावेळेस फक्त मेंटल स्टॅबिलिटीमुळं मी ते कव्हर करत होतो. फिजिकली कॅपॅसिटी नव्हती. ज्यावेळेस मी क्रॉस झालो त्यावेळेस मी चक्कर करून पडलो. आणि नंतर मला रिव्हाइव्ह केलं. मी 5 मिनिटात थोडंसं पुढे झालो. त्यावेळेस तो आनंद होता ना, तो आत्तापर्यंत द बेस्ट. म्हणजे आपण 100 मीटर कधी नाही चाललेलो, आपण 21 किलोमीटर मॅरेथॉन केली. आणि त्यानंतर मागे वळून नाही पाहिलं. आम्ही पुढची मॅरेथॉन कुठे आहे तर लोकमतचे एक मॅरेथॉनचं सर्कल होतं. कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे हे 4ही सर्कलमध्ये जे मॅरेथॉन करतील कंप्लीट असं 20 जणांना त्यांनी बक्षीस ठेवलं होतं. तर महाराष्ट्रामधले जे 20 सिलेक्ट केले त्याच्यातला मी 19 होतो. ही आनंदाची ते सर्कल मी कंप्लीट केलं होतं. 4 मॅरेथॉन मी 1 महिन्यात केल्या होत्या त्या पिरियडमध्ये. 1 महिन्यात? म्हणजे औरंगाबादला झाली ती, कोल्हापूरला झाली ती, एक नागपूरला झाली ती आणि एक नाशिक. ॲक्च्युअलमध्ये असं होतं की लोक काही अशा प्रकारे करतात की घर बसल्या योगा करणं किंवा घर बसल्या व्यायाम करणं. तर ज्यावेळेस तुम्ही वेट लॉस करत होते तर त्यावेळेस तुम्ही कोणत्या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं? जिमिंग असेल किंवा सायकलिंग, योगा, असं कोणती गोष्ट तुम्हाला जास्त केली जे तुम्हाला इफेक्टिव्ह वाटली अशी? ज्यावेळेस माझं जनरली मी त्या फेजमधून गेलो ना तर माझं कन्क्लुजन आहे का 80% डाएट, वजन कमी करायचं असेल तर 80% डाएट आणि 20% एक्सरसाइज. की तुम्ही जिमची असो, कार्डिओ रनिंगची असो, सायकलिंगची असो, स्विमिंगची असो किंवा तुम्ही 1-1.5 तास योगा आणि प्राणायाम हे कोणतेही असो, हे सपोर्टिव्ह असणारच. पण तुम्हाला खास हेल्थच प्रॉपर चांगले मेंटेन करायचं असेल, तुमचं वेटचा इश्यू नसेल तर तुम्ही बाहेर जर जाऊ शकत नसेल तर योगा आणि प्राणायाम अशा गोष्टी का त्याच्यात तुम्ही पूर्ण लाईफ लाँग एकदम हेल्दी राहू शकतात, फिजिकली चांगलं राहू शकतात. आणि बॉडी बिल्टअप चांगली करायची असते, स्ट्रेनियस तुम्हाला स्ट्रेंथनिंग काम करायचं आहे, हेवी वर्क करायचं आहे तर तुम्ही जिम, बाहेर आउटिंग, स्विमिंग, रनिंग, सायकलिंग, हेवी उंच टेकड्यावर जाणं किंवा ट्रेकिंग ह्या गोष्टी जर केल्या तर तुमची हेल्थ अजून स्ट्रेंथन होऊन जाईल. आणि आजकाल असं होतं की लोक यूट्यूबवर वगैरे बघून किंवा स्वतःच घरी काहीतरी नवीन एक्सरसाइज करतात आणि ती फॉलो करत असतात. तर तुमच्या मते लोकांनी घरी किंवा कुठं बाहेर प्रवासात किंवा कुठल्याही ठिकाणी अशी कोणती एक्सरसाइज केली पाहिजे की ज्याने आपण या आजारांपासून वाचू शकतो स्वतःला? प्रत्येक शरीराची वेगवेगळी प्रत्येकाची, तसंच प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी आहे. तर मग शक्यतो आपण प्रिकॉशन्स काय घ्यायचे, आपण जास्त जर आउटिंग केलं तर तिकडं पण रिस्क आहे. रस्त्यावर धावणं, सायकलिंग करणं थोडं रिस्क आहे. ते रिस्क टाळायचं तर आपण घरी पण करू शकतो. पण प्रॉपर गायडन्सच्या माध्यमातून तुम्ही प्रॉपर स्टेप्स करून आधी ट्रेन होणं गरजेचं. मग तुम्ही तास 2 तास तुम्ही तुमचं टाईम वाढवून तुम्ही घरात पण एक्सरसाइज करू शकतात. आजकाल झुंबा वर्कआउट आलं आहे, त्याच्यामध्ये अशा बऱ्याचशा स्टेप्स आहे की त्या बऱ्याच एज ग्रुपमध्ये करू शकतात विदाऊट स्ट्रेस. तर घरातसुद्धा तुम्ही करू शकतात आणि बाहेर पण करू शकतात मोकळ्या वातावरणात. तुम्हाला वाटलं आता काहीच न करण्यापेक्षा तुमचं टायमिंगच असं आहे तर तुम्हाला संध्याकाळीच वेळ मिळतो, तुम्ही अर्धा तास का होईना तुम्ही बाहेर टेरिसवर योगा प्राणायाम करा किंवा वॉकिंग, एक्सरसाइज, रनिंग काही ना काही तुम्ही करणं गरजेचं आहे. तर सर हे मणक्याचे जे आजार आहे किंवा हे जॉईंट्सचे जे आजार असतात ते टाळण्यासाठी कोणते व्यायाम घरी केले पाहिजे आपण? खूप सिम्पल एक्सरसाइजेस असतात. जनरली बरेच डॉक्टर लोक चार्ट देतात. हे चार्ट पाहून हे व्यायाम करा, मानेचे, कमरेचे, हे खांद्याचे, हे रिस्टचे, नी जॉईंटचे एक्सरसाइज करा. पण आपण खास सर्वांना समजण्यासाठी आपण स्पेशल व्यायामाचे व्हिडिओ बनवलेत.
घरी लेडीजला, लहान मुलांना, वयस्कर लोकांना ते करता येईल. बऱ्याच वेळेस व्यायाम करताना एक कोच समोर असतो आणि समोरचा माणूस व्यायाम करत असतो, पण साईडची बाजू दिसत नाही. तर आपण ह्या एक्सरसाइजमध्ये 2 माणसं व्यायामासाठी बसवले, ते पण जिमवाले. तर एक फ्रंट बाजू तुम्हाला दिसणार, एक साईड बाजू दिसणार. म्हणजे तुमचं कन्फ्युजन, जे किरकोळ गोष्टी आहेत हे कसं करायचं, ते कसं करायचं, ते कन्फ्युजन दूर होणार. त्यामध्ये मानेचे एक्सरसाइजेसचे व्हिडिओ आहेत, कमरेचे व्हिडिओ आहेत, कमरेचे एक्सरसाइजचे, गुडघ्याचे आणि शोल्डरचे, असे पण व्हिडिओ बनवलेत आपल्या हॉस्पिटलचे स्पेशल प्रोफेशनल. त्याचे लिंक पण तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही तुमच्या थ्रू जर सगळ्यांना भेटले तर उलट चांगलंच आहे. ते घरगुती तुमचा जो प्रश्न आहे, घरी काय व्यायाम करायला पाहिजे, तर तो सॉल्व्ह होऊन जाईल. डॉक्टर साहेबांचे जे व्हिडिओज आहे, त्यांचा जो चॅनल आहे, त्याची लिंक आपण आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की त्यांनाही फॉलो करा आणि ते व्हिडिओज नक्कीच तुम्हाला खूप उपयुक्त आहेत. त्यामुळं ते नक्कीच सगळे व्हिडिओ बघा आणि आपल्या फॅमिलीला, आपल्या घरच्यांना, वयस्करांनाही नक्की दाखवा मित्रांनो. तर सर, भारतामध्ये फिजिओथेरपीकडे अजूनही बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा दुय्यम दृष्टिकोन आहे. तर त्यामागचं कारण काय ॲक्च्युली? आपल्याकडं फिजिओथेरपी फक्त एक असा कन्सेप्ट मानला जातो की व्यायाम करणे. तर व्यायाम आम्ही करू शकतो, तुम्ही करू शकतो, म्हणून फिजिओथेरपीकडे व्यायाम ह्या अँगलने पाहण्यामुळं फिजिओथेरपीला आपल्याकडे फारसं म्हणजे दुय्यम स्थान दिलं जातं. आता तसं पाहिलं तर प्रत्येक, आम्ही ऑर्थोपेडिक आहे, मी स्पाईनकडे वळालो, स्पाईनची फिजिओथेरपी करतो. मी स्पाईनच्या रिलेटेडमध्ये जे मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळे मशिनरी आम्ही यूज करतो, नुसतं व्यायामच नव्हे. आणि त्या माध्यमातून हे आजार बरे केले जातात. आता मलेरिया झालं तर मलेरियाची गोळी देता येते, टायफॉईड झालं तर टायफॉईडची गोळी देता येते, पण स्लिप डिस्क झाली तर स्लिप डिस्कची गोळी कुठे आहे? नुसतं पेन किलर देऊन आजार नाही बरे होत. त्यासाठी फिजिओथेरपीच्या अंडर बऱ्याचशा काही गोष्टी, म्हणजे काही मशिनरीच्या थ्रू आपण आजार बरे करतो, काही व्यायामाच्या, काही ह्या पद्धतीचं. नुसतं व्यायाम ही नाही कन्सेप्ट. मग त्याच्यामुळं फिजिओथेरपी एक व्यायाम व्यतिरिक्त भरपूर काही आहे. हृदयाचं ऑपरेशन झालं, फुफ्फुसाचं ऑपरेशन झालं, पोटाचं ऑपरेशन झालं, एखादा कॉममधला पेशंट आहे, 2-2 महिने तो बेड रिडन आहे, त्याला त्याच्या नॉर्मल लेवलला आल्यानंतर तो ॲक्टिव्ह झाला पाहिजे, त्याचे मसल बोन सगळे म्हणजे प्रॉपर झाले पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे मशिनरी लागतात आणि ट्रेन पर्सन लागतात. आता मी ऑर्थोपेडिक रिलेटेड जे स्पाईन रिलेटेड केसेस आहे, डिस्क प्रोलॅप्स, ते करतो. बाकी सगळं फिजिओथेरपी करू शकत नाही, कारण आमच्या ऑर्थोपेडिकमध्येच ज्या फिजिओथेरपीने बरे होतात तो मेजर टॉपिक आहे. आणि फ्रॅक्चर झाल्यानंतर काय करायचं ऑपरेटिव्ह, हे 2 टॉपिक आहे. तर काही लोक ऑपरेटिव्हमध्ये इंटरेस्ट असतात, काही लोक याच्यामध्ये इंटरेस्ट असतात. तर हळूहळू ह्या गोष्टीचा स्प्रेड आपल्याकडं व्हायला लागला आहे. फिजिओथेरपी फक्त व्यायाम नसून ह्या बाकीच्या गोष्टी पण त्याच्यामध्ये आहेत, हे आता लोकांना समजायला लागलं असं. अच्छा. तर सर, माझा एक असा प्रश्न आहे की बरेचसे लोक आहे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये वयस्कर लोक, की ते बरेच वर्षापासून या आजाराला फेस करत आहे, पाठीच्या आजाराला, मणक्याच्या आजाराला. त्यांना असं वाटतं की आता आपलं काहीच होणार नाही, आता आपलं पूर्ण आयुष्य या आजारातच जाणार आहे. तर त्यांच्यासाठी तुम्ही ऑन कॅमेरा लोकांना काय सल्ला देणार? तुमचं पॉईंट बरोबर आहे. ह्या आजाराने तर त्रस्त होतच, वय जास्त वाढलेलं असतं, त्यानुसार वेदनाशामक आपण गोळ्या देऊ शकत नाही, कारण आतड्याची क्षमता नसते, डायबिटीज असतो, BP असतो, बऱ्याचशा आजाराला खेळलेले पेशंट असतात आणि मेंटॅलिटी पण तेवढी नसते. आणि अशा लोकांना मेन औषध त्यांचं घरातलंच घर पण देऊ शकतं. आईवडिलांना, मुलांचा, नातवांचा किंवा नातेवाईकांचा, आजूबाजूला असलेले जे आहेत फॅमिली, परिवार, मित्रपरिवार, यांचा मेंटल सपोर्ट, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांना मेंटली इन्स्पायर केलं, अरे काही नाही, मला पण आहे, तुला पण आहे, हे गोळ्या घेऊन किडनॅप जाण्यापेक्षा डॉक्टरने सांगितले मलम किंवा व्यायाम किंवा फिजिओथेरपीचे शेक देऊन आपण हे पुढे रेटायचं. तर आता आहेच, वयानुसार प्रत्येकाला आजार आहेच. मग याच्यातून हेच डिप्रेशन न घेता, जास्त टेन्शन न घेता, त्यांना
एखाद्या गोष्टीकडे बाहेर जायचं आहे तर व्हीलचेअरच्या साहाय्याने किंवा आपण सपोर्ट देऊन त्यांना बाहेर न्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या दैनंदिन कामामध्ये आपण हे जे वयस्कर लोकांना साठी सुद्धा वेळ काढणं गरजेचं आहे. ही एक प्रथा पाडली पाहिजे घरात. आपण वयस्कर लोकांना व्हॅल्यूच देत नाही. आपण एवढं बिझी असतो की मला मुलाचं करायचं आईवडिलांना नाही किंवा शेजारच्या आसपासच मला वेळच नाही. अरे पण हे आपल्यासाठीच करायचं असतं ना. आज आपण ते जो प्रेम आहे, आईवडिलांनी जन्म दिला पण वय झाल्यानंतर आपण त्यांच्याकडे डुंकून पाहत नाही. बऱ्याच ठिकाणी वेळच नसतो. मस्त इच्छा असते, एखाद्या मीटिंग झाली, एखादं मेडिटेशन किंवा एखादा वक्त आला त्याच्या वेळेस आपले डोळे भरून येतात. अरे आपण घरी जाऊ, वडिलांशी बोलू, आईशी बोलू, त्यांना मदत करू. त्यावेळेपुरतं आता घरी येऊच तर तो त्याच्या कामाला लागतो. यांना गरज ती आहे. आजाराशी खेळलेलं त्यांना माहीत असतं पण त्यांना फक्त 2 शब्द प्रेमाचे अशा वेळेस जर मिळालं तर ते सगळ्यात मोठं औषध असं. आणि त्यांना ज्या ज्या कामाला रुटीन ॲक्टिव्हला त्यांना जे ॲक्सर लागतात, म्हणजे थोडं वॉकर लागतं किंवा तुम्ही घरात रेलिंग करायचं, त्यांना इथून त्या रूमत जायचं आहे तर रेलिंगच्या साहाय्याने धरून जाऊ शकता. कमोड बसवायचं, कमोडची खुर्ची ठेवायची, ज्यानं वाकून स्वतःचं आवरता येत नाही तिथंच जेट स्प्रे, सेंट्रल स्प्रे ठेवायचा. आणि त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर त्या पद्धतीने बनवलं तर ते थोडंसं त्यांचं जीवन थोडंसं हे व्यवस्थित होऊन जाईल. आणि तिसरी एक थेरपी म्युझिक थेरपी. त्यांना ज्या काळात आवडलेले गाणे म्हणा किंवा त्या पद्धतीचं घरामध्ये भजनं किंवा असे प्रोग्राम केले तर त्यांचा उत्साह आठवड्यातून 15 दिवसातून थोडं ह्या अशा गोष्टी पण करणं गरजेचं आहे. त्याने तो पेन थोडं कमी होणार, सेल्फ मोटिवेट होतात, उत्साहाचं वातावरण राहतं, चिडचिड कमी होते, सगळ्यांचं आनंदी वातावरण असल्यानंतर मग तो ह्या गोष्टी पण फार महत्त्वाच्या आहेत माझ्या मते. माझी अजून एक रिक्वेस्ट आहे. आम्ही एक छोटासा प्लॅटफॉर्म चालू केला, ऑफ द ग्रिड इंडिया या नावाने एक यूट्यूब चॅनल आमचं आहे. तर तुम्हीच लोकांना सांगा, कारण तुम्हाला महाराष्ट्रभर लोक ओळखतात. तर आमचं एक चॅनलचं एक नाव घेऊन फक्त प्लीज लोकांना सांगा की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर. येस, ऑफ द ग्रेट इंडिया. ॲक्च्युली आमच्यासारख्यांना प्लॅटफॉर्म देणारे ही नवीन जनरेशनची वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी ही जी तरुण पिढी आहे त्यांनी हे सुरू केलं आहे आपल्या राहुरीच्या ठिकाणी. आज त्यांच्यापेक्षा त्यांचं तर नाव होणारच आहे व त्यांचा हा युवा पिढीचा फायदा आम्हाला जास्त होणार आहे. आणि हे त्यांचं जे मोठं व्हिजन आहे, ब्रॉड व्हिजन, आम्हाला पण भेटतं तुम्हाला पण वरती घेऊन जायचं, म्हणजे एकमेकाला हात देऊन वरती जाण्याचा हा जो उपक्रम आहे याच्या असा जर अर्थ काढला तर हा खरंच खूप छान आहे. नक्कीच हे चांगलं काम करतायत. तेव्हा ऑफ ग्रिड इंडियाचं मी खरंच कौतुक करतो आणि त्यांना ऑल द बेस्ट, खूप शुभेच्छा देतो. डॉक्टर वैद्यान स्पाईन फिजिओथेरपीतर्फे तुम्हाला सर्वांना हा प्रोग्राम रन केल्याबद्दल खरंच मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीस मी तुमच्या हॉस्पिटलच्या तर्फे शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद.